नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. सन 2020-2021 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर नागरिकांना वेळेत भरता यावा यासाठी महानगरपालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालय आणि उपप्रभाग समिती कार्यालय दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत शनिवारी सकाळी 10:30 ते 4 या वेळात सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत सन 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या 6माहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या 6माहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करतील. अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या 6माहीच्या सामान्य करामध्ये 3% सुटीचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेचा फायदा जास्तीत जास्त करदात्यांनी व्हावा, तसंच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांचा मालमत्ता कर मुदतीत भरणं सोयीचं व्हावं याकरता महानगरपालिकेची सर्व प्रभाग समिती तसंच उपप्रभाग स्तरावरील सर्व करसंकलन केंद्र तसंच महानगरपालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रांमधील करसंकलन केंद्र 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत शनिवार आणि दिनांक 30 ऑक्टोबर 2020 रोजी ईद ए मिलाद यानिमित्त असलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही करसंकलन केंद्र सकाळी 10:30 ते 4:30 या वेळात सुरू ठेवणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आलं आहे. सध्या कोरोनाचा कालावधी सुरू आहे, त्यामुळे अनेकांना श्वसनासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देऊ नये अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भातलं एक निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांना दिलं आहे. कोरोनाचा कालावधीमध्ये अनेकांना संसर्ग झालेला आहे, त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाके विरहित दिवाळी असावी अशी मागणी श्री विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. त्यातच आता आगामी दिवाळीत सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की फटाके जर वाजवले गेले आणि फटाके विक्री जर झाली आणि वाजवले गेले तर हा जो ह्याच्यातला हे आहे प्रदूषण वातावरणातलं ते वाढून या ठिकाणी प्रादुर्भाव आणखीन वाढेल आणि जे कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत त्यांना त्याचा त्रास होईल, श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होईल, लंग्समध्ये त्रास होईल त्यांच्या फुफ्फुसांवरती. त्यामुळे आम्ही सांगितलं की यावर्षी तरी या फटाके विक्रीवरती आणि फटाके वाजवण्यावरती महानगरपालिका आणि माननीय पोलीस आयुक्तांनी बंदी आणावी. घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथे उड्डाण पुलावरील मोटारीतून खोके पडल्यामुळे मोटारीतील प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल आणि ठाणे शहरातील खड्ड्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वाघबीळ नाका येथे भाजपच्या वतीने खड्ड्यामध्ये झाडं लावून आंदोलन करण्यात आलं. शहराध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस प्रदेश सचिव संदीप लेले, भाजपचे गटनेते संजय वाघोले, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, परिवहन सदस्य ॲडव्होकेट सुरेश कोलते, भाजपचे घोडबंदर मंडल अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. खड्ड्यांमुळे शहरामध्ये अपघात होत आहेत, त्यामध्ये शहरातील नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. त्यामुळे शहरातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आज ठाण्यामध्ये जे जन आंदोलन पुकारलं आहे याच्या माध्यमाने जर या सत्ताधाऱ्यांना जाग आली नाही, टाळूवरच्या लोणी खाणारा या सत्ताधाऱ्यांना जर जाग आली नाही तर पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने चक्काजाम आंदोलन हे ठाण्यामध्ये घेण्यात येईल. 25 वर्ष सत्तेवर असून देखील त्यांनी या घोडबंदरवासियांना पाड्यातच घातलं आहे, खड्ड्यात घातलेलं आहे, त्यांना वेठीच धरलेलं आहे आणि टक्केवारीच्या नादामध्ये करोडो रुपये जे आहेत ते या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याकरता वापरले जातात असं दाखवलं जातं. परंतु या टक्केमारीमध्ये ते देखील वाहून जात आहेत आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी उग्र आंदोलन करेल, चक्काजाम करेल, परंतु यांना ठिकाणावर आणल्याशिवाय थांबणार नाही. आमचे सन्माननीय पक्षाध्यक्ष श्री निरंजनजी डावखरे साहेब, आमदार संजय केळकरी साहेब आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले साहेब
यांच्या नेतृत्वाखाली आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण बघित असेल 3 दिवसापूर्वी एक ट्रेलर खड्ड्यांमुळे पडला आणि 3 लोकांचा जीव धोक्यात आला. 1 जण वारले आहेत आणि बाकी 2 जण सिरियस आहेत. अशा परिस्थितीत आज देखील प्रशासनाला त्याची जाग येत नाही आणि त्याचा निषेध करण्याकरता आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे, जेणेकरून आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि ते खड्डे बुजवतील. ताजे, स्वच्छ आणि अगदी फडफडीत मासे खायचे आहेत तर मग चला समुद्रावर जाऊ, बोट घेऊ, जाळं घेऊ आणि समुद्रामध्ये मासेमारी करून मासे घरी घेऊन येऊ. अरे बापरे, हे थोडंसं अवघड वाटतंय का? मग चला हिनल सी फूडला भेट देऊ. हिनल सी फूड होलसेल आणि रिटेल विक्रेते. बांगडा, पॉपलेट, कोलंबी, मोठी सुरमई, मुशी, रावस, बोंबील, पिवळी वाम, चिताडा, खोळ, तांब, हलवा, सुरमई या माशांचे होलसेल आणि रिटेल विक्रेते. फ्री होम डिलिव्हरीसाठी 8451961342 आणि 7208345001 या क्रमांकावर संपर्क साधा. हिनल सी फूड, शॉप नंबर 1, साक्षरता प्रसारक व्यायामशाळेसमोर, कोपरेगाव, ठाणे पूर्व. हिनल सी फूड. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ओरॅकल बिझनेस हब 200 स्क्वेअर फीट ते 1800 स्क्वेअर फीटपर्यंतचे ऑफिसेस 45 लाख रुपयांपासून उपलब्ध. प्रशस्त एंट्रन्स लॉबी, अत्याधुनिक ॲम्युनिटीजने युक्त अप्रतिम ऑफिसेस. संपर्क 8070708099 आणि 8070708077. ओरॅकल बिझनेस हब. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया, पैसा भेजा, हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये वेळ पडल्यास शिवसेनेसोबत जाऊ, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असा सज्जड इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांना आता अवघा 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. अशा वेळेस आत्तापासूनच महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भातले आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कायम काँग्रेसला पाडण्याचं धोरण स्वीकारलं आहे. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी केली होती. यावेळेस आपल्याला फक्त 33,000 मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 65 हजारापेक्षा अधिक मतं कशी काय पडली? याचाच अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचं काम केलं नाही. त्याचप्रमाणे इतर मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार उभे नव्हते, मात्र ओळा माजिवडा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार कसे उभे राहिले, असा सवाल देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. नाही, आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार. 131 जागा आम्ही स्वबळावर लढवणार. काँग्रेसने पूर्ण तयारी चालू केलेली आहे. अभी नाही तो कभी नाही, आणि तसंही हम तो डुबेंगे सनम तुमको ले डुबेंगे. आघाडी करून आम्ही 3 आलो. आम्ही स्वबळावर लढू. वेळ आल्यास आम्ही शिवसेनेबरोबर आघाडी करू, युती करू, पण राष्ट्रवादीबरोबर बिलकुल करणार नाही. काही दिवसांपूर्वी हॉटेल सुरू करण्याची
आदेश राज्य सरकारने दिले. मात्र 7 वाजेपर्यंतच हॉटेल सुरू करण्याची परवानगी असल्याकारणाने अनेक हॉटेल चालकांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात आता महानगरपालिकेने निर्णय घेत रात्री 11:30 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार सकाळी 7 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल क्षेत्राव्यतिरिक्त हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने 30 सप्टेंबर 2020 रोजीच्या परिपत्रकाद्वारे हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र हे हॉटेल सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार हे या कालावधीसाठी सहमत नव्हते. या संदर्भात वारंवार पदाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांशी भेट घेतली होती. अखेर काल ठाणे महानगरपालिकेने एक पत्र काढून आता हॉटेल, बार, फूड कोर्ट, रेस्टॉरंट यांना सकाळी 7 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटेल चालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. राज्य शासनाच्या सूचनेनुसार आपण काल तसा पद्धतीचा निर्णय जाहीर केलेला आहे की जे हॉटेल्स असतील, बार्स असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील ते रात्री 11:30पर्यंत उघडे ठेवण्याची मुभा आपण दिलेली आहे. याच्यामध्ये ही मुभा देत असताना 50% त्याची मर्यादा कस्टमरची असावी. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग हा 3 जो महत्त्वाचे जे आहेत हे तर बंधनकारक असेल. याचे जे कोणी हे करतील, उल्लंघन करेल त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं,
अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा काही कमी व्हायची तयारी दिसत नाही. विशेषतः ज्या भागामध्ये उच्चभ्रू इमारती आहेत अशा ठिकाणी आता कोरोना रुग्णांचा आकडा वाढतानाचं चित्र स्पष्टपणे दिसतं आहे. विशेषतः माजिवडा मानपडा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी उच्चभ्रू गृहसंकुलं आहेत अशा ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात पेशंट्स आढळत आहेत. कालच्या दिवशी देखील या ठिकाणी 93 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ खालोखाल रुग्ण हे नौपाडा कोपरी प्रभाग समितीमध्ये 59 आढळून आले असून 53 रुग्ण हे कळवा प्रभाग समिती क्षेत्रात आढळून आले आहेत. तर 52 रुग्ण हे वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आढळून आले आहेत. कालच्या एका दिवसामध्ये 400 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820934420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.